शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्या पीक विमा रक्कम जमा होण्याची शक्यता सुरुवात झालेली आहे. या 27 जिल्ह्यातील आपण जर रहिवासी असाल तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. पुढील 2 ते दिवसात डीबीटीद्वारे हे आपल्याला पैसे खात्यावर जमा होणार आहेत. चला तर शासनाने काय निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी कोणते जिल्हे हे पात्र आहेत, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. पीक विम्याची रक्कम कोणत्या पिकासाठी जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे, किती अनुदान आपल्याला किती मिळत आहे, पीक विम्याची रक्कम किती मिळत आहे, पैसे जमा होतात या संदर्भातील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, धुळे, जालना, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% यांचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झालेले आहे. पुणे जिल्ह्यात सुद्धा 25% वाटप होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. त्यानंतर भंडारा, यवतमाळ आणि यवतमाळच्या जिल्ह्याकरिता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. तक्रारीच्या 25% राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होण्याकरिता सुरुवात झालेली आहे.